Good morning students. Today we are going to study non-infectious diseases. आज आपण असंसर्गजन्य रोग कशाला म्हणतात याची माहिती घेणार आहोत. Diseases which do not occur through infections and body contacts are called non-infectious diseases. जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत, एकमेकांचा संसर्ग झाल्याने आणि किंवा संक्रमण झाल्याने पसरत नाहीत, त्या रोगांना नॉन इन्फेक्शियस म्हणजेच असंसर्गजन्य रोग किंवा असंक्रामक रोग असं म्हटलं जातं. सच डिसीजेस अराइज इन ह्यूमन बॉडी इटसेल्फ ड्यू टू सर्टन रिझन्स. असे काही रोग जे असतात व्यक्तीच्या शरीरातच विशिष्ट कारणामुळे काय होतात, हे उद्भवत असतात. कोणत्या तरी कारणामुळे सजीवांच्या शरीरामध्ये हे रोग त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये उद्भवत असतात. यापैकी पहिला डिसीज बघणार आहोत आपण कॅन्सर. पहिला डिसीज बघूया आपण कर्करोग, म्हणजेच यालाच कॅन्सर असं म्हटलं जातं. कॅन्सर म्हणजे काय? अनकंट्रोल्ड अँड अबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज कॅन्सर. पेशींच्या अनियंत्रित आणि अपसामान्य वाढीस कर्करोग असं म्हटलं जातं. पेशींची जी अनियंत्रित वाढ जी होते आणि अपसामान्य अशी जी ॲबनॉर्मल वाढ होत असते, या वाढीला कॅन्सर असं म्हणतात. ग्रुप ऑर लंप ऑफ कॅन्सरस सेल्स इज कॉल्ड मॅलिग्नंट. याच्यामध्ये बघा तर कर्करोगाच्या पेशी समूह जे असतात किंवा ज्या गाठी तयार होत असतात, या गाठीस दुर्दम्य अर्बुद असं म्हटलं जातं. मॅलिग्नंट ट्यूमर म्हणतात. याच्यामध्ये मॅलिग्नंट ट्यूमर म्हणजेच काय, अर्बुद म्हणतात. दुर्दम्य असा अर्बुद असं म्हटलं जातं, ट्यूमर म्हटलं जातं. पेशींचा समूह होतो आणि गाठ तयार होते विशिष्ट ठराविक भागामध्ये. कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन्स. कर्करोग जो आहे हा कोणत्याही अवयवाला होऊ शकतो. याच्यामध्ये लाईक लंग, माउथ, टंग, स्टमक, ब्रेस्ट ॲज वेल ॲज युटेरस, स्किन अँड टिश्यूज लाईक ब्लड. कोणत्याही अवयवाला कोणत्याही ऊतीत हा कॅन्सर होऊ शकतो. म्हणजेच काय, लंग म्हणजे फुफ्फुसाला होऊ शकतो, तोंडाला होऊ शकतो, जिभेला होऊ शकतो. स्टमक म्हणजे काय, जठराला होऊ शकतो. ब्रेस्ट म्हणजे स्तनाला होऊ शकतो. युटेरस म्हणजे गर्भाशयाला होऊ शकतो. स्किन म्हणजे त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. आणि टिश्यूज लाईक ब्लड म्हणजे यासारख्या रक्तातील असणाऱ्या अवयवामध्ये जे आहेत, हा कॅन्सर जो आहे हा कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे पेशींची अनियंत्रित अशी वाढ घडून येत असते, कोणत्याही भागाला होऊ शकतो. यानंतर बघूया आता रिझन्स ऑफ कॅन्सर. कॅन्सर कशामुळे होत असतो बघा. कन्झम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट that is fruit and leafy vegetables in food, as well as excessive consumption of junk food that is pizza, burger, etc. are some of many possible reasons. म्हणजेच काय बघा तर अति प्रमाणामध्ये कन्झम्पशन ऑफ टोबॅको म्हणजे काय, तंबाखू खाल्ल्याने, गुटखा खाल्ल्याने, त्याचबरोबर स्मोकिंग धूम्रपान केल्यामुळे, अल्कोहोलिझम म्हणजे मद्यपान, दारू पिल्यामुळं, मद्यपान केल्यामुळं, लॅक ऑफ फायबर कंटेंट म्हणजे आहारामध्ये जर तंतुमय पदार्थांचा म्हणजेच कोणत्या तर फ्रूट्स, पालेभाज्या यांचा जर आहारामध्ये समावेश नसेल, किंवा जंक फूड जे आहेत, कुठले जंक फूड म्हणजेच पिझ्झा, बर्गर यासारख्या जंक फूड जे असतात यांचं प्रमाण अति झालं खाण्यामध्ये, यासारखी अनेक कारणे ही कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात. हेरिडिटी मे आल्सो बी अ रिझन. ह्याच्यामध्ये अनुवंशिकता हे सुद्धा कॅन्सरचे एक लक्षण किंवा कारण असू शकतं. अनुवंशिकतेने सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. देन सिम्पटम्स ऑफ कॅन्सर. यानंतर कॅन्सरची लक्षणे कोणती. फर्स्ट वन इज कॉर्निक कफ म्हणजे दीर्घकालीन खोकला, होरॅसिक व्हॉइस म्हणजे आवाज घोगरा होणे, अँड डिफिकल्टी इन स्वॉलोइंग. स्वॉलोइंग म्हणजे गिळताना त्रास होणे. ही लक्षणं समजली जातात. म्हणजे जास्त काळ खोकला असेल, आवाज घोगरा होत असेल आणि गिळताना त्रास होत असेल तर ही लक्षणं आढळून येतात कॅन्सरची.
देन इनक्युरेबल स्कॅर अँड इन्फ्लेमेशन, म्हणजे उपचार करूनही कॅन्सरचं दुसरं लक्षण बघतोय आपण, इनक्युरेबल स्कॅर अँड इन्फ्लेमेशन, उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा इन्फ्लेमेशन म्हणजे सूज असेल जास्त काळासाठी, तर हे सुद्धा एक कॅन्सरचं लक्षण असू शकतं. लम्प्स इन ब्रेस्ट म्हणजे स्तनामध्ये गाठी निर्माण होणे. अनएक्सप्लेनेड वेट लॉस, अकारण वजन घटणे, ही सुद्धा कॅन्सरची लक्षणे आपल्याला दिसून येतात. देन मॉडर्न डायग्नोस्टिक अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर, कर्करोगावरील आधुनिक निदान आणि उपचार पद्धती कोणती आहे, तर व्हेरियस टेक्निक्स लाईक CT स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी आर युज्ड इन डायग्नोसिस ऑफ कॅन्सर, म्हणजे कर्करोगाचं निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस, त्याचबरोबर CT स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी आणि बायोप्सी इत्यादी तंत्रांचा वापर केला जातो. इन केस ऑफ ट्रीटमेंट अलॉंग विथ कन्व्हेन्शनल मेथड्स लाईक केमोथेरपी, रेडिएशन थेरपी अँड सर्जरी, मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबोटिक्स, लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर ऑल्सो फॉलोड, म्हणजेच काही उपचारामध्ये यामध्ये रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा यासारख्या प्रचलित पद्धतीबरोबरच यामध्ये रोबोटिक सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशा उपचार पद्धतीसुद्धा याच्यामध्ये वापरल्या जाऊ शकतात. यानंतर नेक्स्ट डिसीज आहे डायबेटीस. पुढचा डिसीज आहे याच्यामध्ये डायबेटीस म्हणजे मधुमेह. द हार्मोन इन्सुलिन प्रोड्युस्ड इन पॅनक्रियाज कंट्रोल्स द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड and if insulin is secreted in low quantity, glucose level cannot be controlled and this disorder is called diabetes. आता डायबिटीस कशाला म्हटलं जातं, तर स्वादुपिंडामध्ये आपल्या इन्सुलिन नावाचं संप्रेरक तयार होत असतो. पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन नावाचं संप्रेरक हार्मोन तयार होत असतं आणि हे संप्रेरक काय करत असतं, तर आपण जी साखर खातो, शरीरामध्ये जी साखरेची निर्मिती होत असते, या साखरेच्या प्रमाणावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य कोण करत असतं, तर इन्सुलिन करत असतं. म्हणजे इन्सुलिनची निर्मिती होणे आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहे आणि मग हीच इन्सुलिनची निर्मितीचं प्रमाण काय होतं, कमी होतं. कशामध्ये, तर स्वादुपिंडामध्ये बिघाड झाल्यामुळे वगैरे, आणि त्यामुळे इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तातील साखर जी आहे ही कंट्रोल होत नाही. रक्तातील साखर कंट्रोल कोण करतं, तर इन्सुलिन करतं. मग शरीरात इन्सुलिनच जर तयार झालं नाही तर काय होणार आहे, रक्तात साखर ही तशीच वाढत जाणार आहे आणि या विकाराला काय म्हटलं जातं, डायबिटीस किंवा मधुमेह म्हणतात. म्हणजे रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढणे याला मधुमेह असं म्हटलं जातं. देन सिम्पटम्स विच कॅन नॉट बी इग्नोर्ड, म्हणजे यासारखी जी लक्षणे, खालील लक्षणे जर दिसून आली तर ही लक्षणे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कोणती लक्षणे दिसून येतात, फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, म्हणजे रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला जायला लागणे. इन्क्रीज्ड ओबेसिटी, वजन खूप वाढणे, किंवा ऑर वेट लॉस म्हणजे वजन एकदम कमी होणे, यासारखी लक्षणे मधुमेहाची सुरुवातीला आढळून येत असतात. देन रिझन्स फॉर डायबेटीस, मधुमेहाची कारणे कोणती, फर्स्ट इज हेरिडिटी, अनुवंशिकता. आपल्या घराण्यामध्ये जर एखाद्याला डायबिटीस असेल तर अनुवंशिकतेने हा रोग येतोच दुसऱ्यांच्या शरीरामध्ये सुद्धा. देन ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, अतिलठ्ठपणा, याच्यामुळे सुद्धा याच्यामध्ये डायबिटीस होऊ शकतो. देन लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, व्यायामाचा किंवा कष्टाचा अभाव असेल तरीसुद्धा मधुमेह होऊ शकतो. अँड मेंटल स्ट्रेस म्हणजे मानसिक ताणतणाव, याने सुद्धा हा मधुमेह होऊ शकतो. यानंतर डायबेटीसला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कोणते, तर मधुमेह हा विकार जो आहे याला प्रतिबंधात्मक उपचार कोणकोणते आहेत, फॉलोइंग द प्रॉपर डाएट. पहिला आहे तर याच्यामध्ये योग्य आहार घेणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य आहार घेणे, मेडिसिन्स, योग्य औषधे घेणे, अँड एक्सरसाइज, योग्य असा व्यायाम करणे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने अशा पद्धतीनं आहार, औषधे, व्यायाम याचा अवलंब करून आपल्याला मधुमेहावरती नियंत्रण ठेवता येतं. यानंतर आता हार्ट डिसीजेस, हृदयविकार. हृदयामध्ये निर्माण होणारे जे विकार आहेत हे बघू आपण. इफिशियन्सी ऑफ द हार्ट डिक्रीजेस ड्यू टू डिक्रीज्ड ब्लड सप्लाय अँड देअर बाय ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय टू द हार्ट मसल्स. म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा आणि पर्यायाने ऑक्सिजन आणि पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता काय होते, कमी होते. म्हणजेच काय होतं तर हृदयाला ऑक्सिजनचा आणि इतर पोषक द्रव्यांचा पुरवठा व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते. ड्यू टू दिस हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅट लीड टू स्ट्रेस ऑन इट. आणि जर हृदयाला ऑक्सिजन नाही मिळालं, इतर पोषक द्रव्ये जर मिळालं नाही तर हृदयास जास्त कार्य करावं लागतं आणि हृदयावरती ताण येतो, स्ट्रेस येतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो याच्यामध्ये. इफ समवन हॅज हार्ट अटॅक, एखाद्याला हृदयविकाराचा जर झटका आला, इमिजिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. म्हणजेच काय तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार घेणे हे आवश्यक आहे. वन शुड नॉट इग्नोर दिस सिम्पटम्स. या लक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणती लक्षणे याच्यामध्ये? सिव्हिअर चेस्ट पेन्स, छातीत असह्य अशा वेदना होत असतील. पेन्स इन शोल्डर्स, छातीतील वेदनामुळे खांदे दुखत असतील. नेक अँड आर्म्स, मान किंवा हात दुखत असेल. क्रॅम्प्स इन हँड्स, हात आखडत असतील किंवा हातामध्ये क्रॅम्प्स येत असतील. अनइझीनेस, अस्वस्थता जाणवत असेल. ट्रिमर्स म्हणजे कंप, हातामध्ये कंप येत असेल आणि त्याचबरोबर घाम येत असेल तरीसुद्धा ही लक्षणे दुर्लक्षित करून चालणार नाहीत. देन रिझन्स ऑफ हार्ट अटॅक. हार्ट अटॅकची कारणे कोणकोणती आहेत बघा. कशामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो? स्मोकिंग म्हणजे धूम्रपान केल्यामुळे, अल्कोहोलिझम मद्यपान केल्यामुळे, दारू पिल्यामुळे, डायबेटीस जर मधुमेह असेल तरी हार्ट अटॅक येऊ शकतो. हायपरटेन्शन म्हणजे BP म्हणतो आपण, उच्च रक्तदाब असेल तर हार्ट अटॅक येऊ शकतो. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा असेल. लॅक ऑफ एक्सरसाइज म्हणजे शारीरिक श्रमाची कमतरता असेल, योग्य व्यायाम होत नसेल, शारीरिक श्रम होत नसतील तरीसुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. हेरिडिटी म्हणजेच आनुवंशिकता. त्याचबरोबर मेंटल स्ट्रेस म्हणजेच ताणतणाव, मानसिक तणाव. ॲंगर म्हणजे सतत रागीट असणे, सतत दुसऱ्यावर रागवणे. आणि ॲनेक्सिटी म्हणजे चिंता, सतत कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची काळजी करत राहणे, चिंता करत राहणे, ही हार्ट अटॅकची कारणे असू शकतात. याच्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. देन ट्रीटमेंट ऑफ हार्ट अटॅक. याला ट्रीटमेंट म्हणजेच काय तर कोणकोणते उपाययोजना केल्या जातात. आत्ता ज्या निरनिराळ्या उपाययोजना केल्या जातात हार्ट अटॅक आल्यानंतर, हे कोणकोणते ट्रीटमेंट आहेत बघा. याच्यामध्ये पहिली ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये एन्जिओप्लास्टी. एन्जिओप्लास्टी केलं जातं. म्हणजेच आता हार्ट अटॅक येतो कशामुळं तर आपले जे ब्लड व्हेसल जे असतात या ब्लड व्हेसल्समध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं आणि तिथं काय होतं, ब्लॉक्स तयार होत जातात. म्हणजे हृदयाला मग रक्तपुरवठा करणारी जर ब्लड व्हेसल असेल त्याच्यामध्ये जर कोलेस्टेरॉल वाढलं तर काय होतं तर तिथून रक्तपुरवठा हृदयाला होतच नाही आणि त्यामुळे रक्तपुरवठा करणारी जर व्हेन बंद पडली तर हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि त्यासाठी मग एन्जिओप्लास्टी केले जातं. हे ब्लॉक्स जे असतात हे ब्लॉक काढून टाकले जातात एन्जिओप्लास्टीने. देन बायपास सर्जरी, ह्याच्यामध्ये सुद्धा ही ब्लॉक्स काढून टाकण्याची एक सर्जरी आहे. ओपन हार्ट सर्जरी, हार्ट ओपन करून हार्टला ज्या व्हेन्स ज्या असतात ह्या व्हेन्स पुरवणाऱ्या ज्या व्हेन्स असतात या व्हेन्समध्ये जो बिघाड असेल हा बिघाड शोधला जातो आणि तिथं दुसऱ्या व्हेन्स घातल्या जातात. देन हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे हृदयाचं प्रत्यारोपण केलं जातं, दुसरे हृदय बसवलं जातं. देन इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स म्हणजे जिथं ब्लॉक आहे
तिथं ब्लॉकमधून आता रक्तपुरवठा व्हावा म्हणून तिथल्या व्हेन्स काय केले जातात, मोठ्या केले जातात. व्हेन्सची रुंदी वाढवली जाते. ब्लड व्हेसलच्या त्या तिथल्या व्हेन्सची रुंदी वाढवली जाते. देन इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर. पेसमेकर एक असं यंत्र असतं की हृदयाचं काम व्यवस्थित चालण्यासाठी हे बसवलं जातं. पेसमेकरसारखं यंत्र बसवलं जातं. अशा पद्धतीनं हे ट्रीटमेंट केले जातात. म्हणजे कुठले कुठले, एन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, हार्ट ट्रान्सप्लांट, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेन्स अँड इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर यासारख्या उपाययोजना, हृदयविकार जे आहे हे विकार झाल्यानंतर या उपाययोजना ज्या आहेत या उपाययोजना केल्या जातात. देन फर्स्ट एड फॉर हार्ट डिसीज. हृदयरोगावरती प्राथमिक उपचार काय केले पाहिजेत. घरात समजा जर हार्ट अटॅक आला तर याच्यामध्ये कोणते उपाययोजना केले जातात. फर्स्ट कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. पहिल्यांदा 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी ॲम्ब्युलन्ससाठी फोन केला जातो. चेक द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ पेशंट बाय शेकिंग द शोल्डर्स. रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का नाही हे तपासले जाते. कीप द पेशंट लाईंग ऑन द बॅक इन हॉरिझॉन्टल पोझिशन ऑन हार्ड सरफेस. म्हणजे रुग्णाला कडक पृष्ठभागावरती झोपवून शास्त्रशुद्ध पद्धतीने काय केलं जातं तर परफॉर्म कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. म्हणजे रुग्णाच्या छातीवरती दाब दिला जातो. म्हणजे छाती जी आहे, हृदय हे पुन्हा चालू होण्यासाठी तात्पुरतं त्या ठिकाणी छातीवरती दाब दिला जातो. या पद्धतीला कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट असं म्हटलं जातं. COLS म्हणजे काय तर रुग्णाला पाठीवरती असं कडक पृष्ठभागावरती पाठ टेकवून झोपवलं जातं आणि त्याच्या हृदयावरती छातीवरती दाब दिला जातो. याला COLS म्हणजे कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट असं म्हटलं जातं. इन दिस प्रेस द सेंटर ऑफ थोरॅक्स फॉर ॲटलिस्ट 30 टाइम्स ॲट द रेट ऑफ 100 to 120 स्ट्रोक्स पर मिनिट्स. म्हणजे ही पद्धतसुद्धा कशी आहे बघा. एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यावा लागतो. म्हणजे छातीच्या मध्यभागी दोन्ही हाताने हा दाब दिला जातो. म्हणजे एका मिनिटाला जवळजवळ 30 वेळा याच्यामध्ये दाब दिला जातो आणि अशा पद्धतीनं बरोबर मध्यभागी छातीच्या हा दाब दिला जातो आणि हा दाब 100 ते 120 या गतीने, इतका 100च्या स्पीड म्हणतो आपण, 100 ते 120 स्पीडनं